आणि आता एक मुंबईतून महत्त्वाची बातमी आहे। 30 वर्षांसाठी पालिकेचा 2 एकरचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला देण्याचा निर्णय झालाय। सायनमधील 2 एकर मोकळा भूखंड देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी या भूखंडाचा वापर करता येणार आहे। 9.7 कोटींचा एकरी प्रीमियम त्यासाठी भरावा लागणार आहे। विशाल पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, 30 वर्षांसाठी पालिकेचा हा 2 एकराचा भूखंड विहिंपला अर्थात विश्व हिंदू परिषदेला देण्यास मंजुरी मिळाली आहे। नक्कीच सागर, नगरविकास खात्याकडनं अशा पद्धतीचा हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। विश्व हिंदू परिषदेला सायनमध्ये जो 2 एकर भूखंड आहे, जो महापालिकेचा आहे, हा शैक्षणिक आणि वैद्यकीय कामांसाठी हा भूखंड 30 वर्षाच्या भाडेतत्वावरती देण्यात आलेला आहे। जवळपास 7,000 पेक्षा अधिक चौरस मीटरचा हा सगळा भूखंड आहे आणि याचा 30 वर्षाचा प्रीमियम साधारणतः 9.7 कोटी इतका भरावा लागणार आहे। मात्र या अनुषंगानं विश्व हिंदू परिषदेला ही जागा भाडेतत्वावरती दिल्यामुळे अनेकांनी आता याबाबतीत आक्षेप जे आहेत हे घेतले जाताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेसकडनं याच्यावरती बोचरी टीका जी आहे ही करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडनं याच्या बाबतीत जर काही चुकीचं नसेल तर काहीच याच्या बाबतीत बोलण्यात गैर नाही आहे, अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर विश्व हिंदू परिषदेला ही जागा ही देण्यात आलेली आहे। 30 वर्षाच्या भाडेतत्वावरती ही जागा देण्यात आलेली आहे आणि काही नियम आणि अटीसुद्धा या जागेच्या संदर्भात विश्व हिंदू परिषद या संस्थेला घालण्यात आलेल्या आहेत। ह्या जागेचा वापर फक्त शैक्षणिक कामांसाठी आणि वैद्यकीय कामांसाठीच केला जावा, अशा पद्धतीच्या अटी नगरविकास विभागाकडनं जे निर्णय घेण्यात आलेला आहे या GR मध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहेत। मात्र विश्व हिंदू परिषदेला हा भूखंड दिल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा एक वादाची ठिणगी जी आहे किंवा ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती अशा पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे सातत्यानं भाजप किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांवरती जे हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आहेत यांच्यावरती जोरदार टीका जी आहे ही होऊ शकते। त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल याच्या बाबतीत काही आक्षेप घेतला जातात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। सागर, नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान याच प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूया। बघा, याच्यात गैरसमज म्हणजे तपोवन नाशिकमध्ये, मग आत्ता मी ऐकलं ठाण्यामध्ये 700 झाडं ते मेंटल हॉस्पिटल आहे तिथे, परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क हे देखील त्यांनी आता जिथे मंत्र्यांचे बंगले आहेत, तुम्हाला माहिती आहे येऊरमध्ये कोणाचे बंगले आहेत ते छाटायला जाणार, त्याचं वेगळं एक मॅप बनवतात, प्लॅन बनवतात। तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते। मी मंत्री असताना ते थांबवलं होतं, तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत। अरावली जे राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती आहे। मग हायवे, बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहिती आहे। तसंच पाहायला गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडॉर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं। मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथे? मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय? वेस्टर्न घाट्समध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे तिथे देखील आहे ना मायनिंग सुरू करायचं आहे। एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही, जगू शकतच नाही कोणी, अशी परिस्थिती करून ठेवायची। 22 आमदारांमध्ये ज्या 22 आमदारांचा आपण उल्लेख केलेला आहे किंवा त्यामध्ये काही मंत्री आहेत, त्यांना नेमकं कोण लीड करतं आहे? बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात ते मला माहिती।